नमस्कार. ND महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील लगे. पाहुयात बातमी आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची. मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणारे किंवा जे आताचे आमदार रनिंग करंट आमदार आहेत अशाच्या मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हा दौरा जवळजवळ पूर्णत्वाला आलेला आहे आणि मला वाटतं की येत्या 1 तारखेला या जनसंवाद यात्रेचा समारोप हा सकाळी माजलगावची सभा आणि संध्याकाळी परळीची सभा घेऊन समारोप होणार आहे. महाराष्ट्र सरकारने ज्या मागच्या 1 वर्षभरामध्ये जनसामान्याला जीवनामध्ये राहत मिळावी, त्यांच्या संसाराला हातभार लावावा या दृष्टिकोनातून अनेक निर्णय घेतलेले आणि त्या निर्णयाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा दौरा आहे. मी आपल्याला सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय असेल किंवा युवकांना म्हणजे रोजगारक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची योजना असेल, अशा अनेक क्रांतिकारी योजना सरकारनं हाती घेतलेल्या आहेत. शेतकऱ्याला वीज बिल माफी दिलेली आहे, मागची थकबाकी माफ करण्याचं काम शासनाने केलेलं आहे. मागील त्याला सोलर पंप ही सुद्धा अतिशय महत्वाकांक्षी आणि मोठी योजना आहे आणि अशा पद्धतीनं शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, युवती असतील किंवा युवक असतील, या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून शासनानं भरीव असा निधी या योजनेसाठी दिलेला आहे. प्रत्येक घरामध्ये 3 मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या सर्व योजनांमुळे निश्चितच सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये काही प्रमाणामध्ये ज्या अडचणी असतात संसाराच्या त्या मिटण्यास मदत होणार आहे आणि या बाजूचा अर्थमंत्री या नात्यानं की या सर्व योजना लोकांना समजून सांगाव्यात या दृष्टिकोनातून उद्याचा 1 तारखेचा दौरा आहे. मी माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जी काही विकासाची कामं केलेली आहेत त्या कामाच्या संदर्भात या मेळाव्यामध्ये एका फिल्मच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही कामं जावीत आणि प्रचाराच्या दरम्यानही या फिल्मच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आपल्या मतदारसंघामध्ये काय विकासाची कामं झालेली आहेत याचा माहिती व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे हा दौरा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं आणि भविष्यात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण. महायुतीचे सगळे जे 3 घटक पक्ष आहेत यातील राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडेल अशी देखील चर्चा सुरू झाली. याकडे आता तुम्ही कसं पाहता? अशा काही चर्चा सुरू आहे? नाही, ह्या सगळ्या अफवा आहेत. वर्तमानपत्रवाले रोज एक अफवा होतं, त्याला काय करणार? असलं काही होणार नाही. महायुती ही एकत्रितपणे निवडणूक लढवी. मला माहिती आहे कुठल्याही आघाडीमध्ये मतभेद हे असतातच थोडेफार, परंतु हे तिन्ही नेते म्हणजे वैशिष्ट्य मला सांगता येईल की हे तिन्ही नेते रात्रंदिवस लोकांना उपलब्ध आहेत. सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस त्यांना भेटू शकतो, आपलं कारण मांडू शकतो आणि पूर्वीचे मुख्यमंत्री घरात बसून कारभार करायचे, राज्याचा फेसबुकवर लाईव्ह करून भाषणं द्यायची, परंतु हा जनतेत मिसळलेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि म्हणून त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाणीव आहे.
आणि म्हणूनच त्यांनी अतिशय महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्रासाठी केली. ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार दादा, माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये आपण काम करताय. गेल्या 20 वर्षामध्ये काम करत असताना भरपूर विकासाची कामं झाली आणि कामं झाल्यामुळं माजलगाव मतदारसंघाची भागीदारता असा प्रत्येक या ठिकाणी व्यक्ती म्हणतोय. परंतु आता या ठिकाणी आपला कार्यकाळ संपला आहे आणि आपल्याला असं वाटत नाही की तुमच्या जी महत्त्वाकांक्षी प्रकल्प होते तर तुमच्या हातून असे घडले नाहीत. अजून किती महत्त्वाकांक्षी प्रकल्प तुमच्या हातून व्हायचे राहिलेत याची थोडक्यात माहिती द्या. महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम चालू आहे त्याची सगळी माहिती दिली ना. अजून भविष्यातले काही प्रश्न? भविष्यात काय आहे? आता भविष्यात मी सांगितलं की वडोली तालुक्यातली साळिंबा उपसा जलसिंचन योजना, लोणी सांगलीचं एक 4-5% काम राहिलं आहे. आता हे आपल्या कॅनॉलचं काम चालू आहे. कामं तर चालूच राहतात. अशा महत्वाकांक्षी योजनेचं काम मार्गी लावलं आहे. हॉस्पिटलचं काम चालू आहे, ते स्त्री रुग्णालयाचं काम चालू आहे. अशा महत्वाकांक्षी योजना पुढच्या काळात पूर्ण होतील पुढच्या 1-2 वर्षात.